सांगलीतल्या शौर्य पाटील या विद्यार्थ्याची दिल्लीमध्ये आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल। संतापलेल्या पालकांचं शाळेबाहेर आंदोलन। शौर्याचे वडील पानिपत शौर्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष। पुण्यात आस्क ओल्ड एज होम संस्थेच्या वृद्धाश्रमाच्या आडमुठेपणामुळे 16 वृद्धांची फरफट। ससून रुग्णालयातल्या उपचारानंतर सारे वृद्ध अक्षरशः वाऱ्यावर। नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट। देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध तक्रार केल्याची माहिती। भेटून आल्यावर मात्र एकनाथ शिंदे रडणारा नाही लढणारा असं वक्तव्य। भाजप आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षातले पक्षप्रवेश थांबवा। अमित शहांना भेटल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या पक्षनेत्यांना सूचना। 22 तारखेला प्रवेश सोहळे घेण्याची सुरू होती तयारी। महायुतीमध्ये वितुष्ट येऊ देऊ नका अशाही शिंदे यांच्या सूचना। कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये नारायण राणेंची दोन्ही मुलं आमने सामने। पक्षासाठी 100% देणार असं नितेश राणेंचं आव्हान, तर आपलेच आहे तर समोर का असं निलेश राणेंचं प्रत्युत्तर। नाशिकमधील तपोवन भागामध्ये गिरीश महाजनांकडून पाहणी। पर्यावरण प्रेमींच्या चिपको आंदोलनाची गंभीर दखल। साधुग्रामसाठी 10 वर्ष वयाची झाडं तोडण्यावर ठाम। बुलडाण्यातल्या चिखलीमध्ये पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा आरोप असलेल्या आरोपीला अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी। पोलीस बंदोबस्तात दाखल केली उमेदवारी। ठाकरे बंधूंचं युतीच्या दृष्टीनं मोठं पाऊल। मुंबईत मनसेला 70च्या आसपास जागा सोडण्याची उद्धव ठाकरेंची तयारी। जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची माहिती। बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज। नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा शपथ घेणार। मोदी, शहा, फडणवीस आणि अजित पवारही सोहळ्याला उपस्थित राहणार। भारताला 823 कोटी रुपयांची शस्त्रसामुग्री विकण्यास अमेरिकेची मंजुरी। 100 रणगाडाभेदी क्षेपणास्त्र, 25 हलकी लॉन्च युनिट मिळणार। हेडलाईन एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।